नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कांदवणी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा असे बघा कांदे घेतलेले आहेत, जुने कांदे 5 घेतलेत बघा, पण एकदम बारीक कापून घ्यायचे। अशा पद्धतीने बारीक कापून घ्यायचे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल आपण 1 चमचा टाकायचे आणि चांगलं कडक गरम होऊन देऊया। तेल गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे चांगले तडतडून द्यायचे। त्याच्यामध्ये बघा 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत। गॅस आपला मीडियम आहे आणि हे आपल्याला हलकसं भाजायचे। लसूण बघा अशा पद्धतीत भाजून घ्यायचा। त्याच्यामध्ये थोडीशी हळद हलवून घ्यायचा ना। तर ह्याच्यामध्ये आपल्याला हा कांदा घ्यायचा आहे आणि हा कांद्याचा पूर्णपणे कलर चेंज होस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बघा कांदा भाजून घ्यायचा। एकसारखा बघा मीडियम गॅसवर मी हलवून भाजलेला आहे। असा कलर आला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं टमाटर एकदम बारीक कापून घ्यायचं, ते टाकायचं। ते पण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे। मिनिटभर परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर टाकायचे। तरी 1 चमचा बघा मिरची पावडर टाकलेली आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। आता ह्याच्यामध्ये तुम्ही मिरची पावडर टाकली मी, तुम्ही कांदा लसूण मसाला काळा मसाला पण टाकू शकता। कारण असं कांदा लसूण मसाला वगैरे टाकला की म्हणतात आमच्याकडे ते नाहीये, तर मग मी मिरची पावडर टाकून तुम्हाला दाखवलेली आहे। चवीनुसार मीठ। आता ह्याच्यामध्ये काय करायचं माहितीये का, शेंगदाणे चांगले भाजायचे आणि मोठे मोठे कुटायचे आणि ते मुठभर टाकायचे। म्हणजे 1-2 चमचे जरी आपण जेवतो ते जरी टाकले ना तर पुष्कळ होतात। जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट जर नसेल टाकायचं ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये मूग डाळ भिजत घालायचे 2 चमचे आणि ती पण टाकली तरी चालेल। आणि मूग डाळ 15 मिनिटं भिजत घालायची आणि पाणी निथळून मग ती अशा टायमात टाकायची। तर आता हे मी मिनिटभर परतून घेते। 2 मिनिट बघा एकसारखं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ। ह्याच्यामध्ये तुम्ही जिरे धने पावडर बी टाकली चालतं, गरम मसाला पावडर जरी टाकली तरी चालते। पण अशा पद्धतीने तुम्ही करून खाऊन बघा, 1 नंबर लागतं चवीला। कधी भाजी वगैरे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीत खायचं। मस्त ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा आपण वरण भाताबरोबर सुद्धा तोंडी लावू शकतो। 1 नंबर लागते। रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।